1989 आणि 1994 दरम्यान नाशिकमधल्या कॉलेज रोडवरच्या एका इमारतीत 2 फ्लॅट्स मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्र सादर केल्याचा आरोप झाला। मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून निर्मल व्ह्यू या सोसायटीत कोकाटे बंधूंना प्रत्येकी एक फ्लॅट मिळाला। या फ्लॅटसाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी सरकारकडे खोटी कागदपत्र सादर केली। आपण अत्यल्प उत्पन्न गटात मोडतो, आपलं वार्षिक उत्पन्न 30,000 रुपयांपेक्षा कमी आहे असं प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं। पण 1994 मध्ये बंदूक परवाना मिळवताना मी 40 ते 50 मजुरांना पगार देतो असं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलं होतं। आपली आणखी कोणतीही मालमत्ता नाही असंही सरकारला लिहून दिलं। वास्तविक कोकाटे कुटुंबियांची सोमठाणे परिसरात 25 एकर जमीन आहे। कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे कोकाटे सदस्य आहेत। दरवर्षी कारखान्याला ऊस पुरवल्याच्या बदल्यात त्यांना लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतं। पण तरीही माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्र सादर केली आणि सरकारची फसवणूक केली अशी तक्रार तत्कालीन मंत्री सुनील दिघोळे यांनी 1995 मध्ये केली। फसवणुकीचा आरोप खरा ठरला आणि नाशिक सत्र न्यायालयानं शिक्षा सुनावली। या प्रकरणाचा निर्णय देताना कोर्टानं माणिकराव कोकाटेंना फटकारलंही। माणिकराव कोकाटेंना जेलमध्ये प्रवेश करावा लागणार की नाही हे न्यायालयाच्या पुढच्या सुनावणीत स्पष्ट होईलच, पण भारतीय राजकारणात मात्र अशा लोकांचा प्रवेश थांबणार का हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।